नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओचा टॉपिक आहे मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट, बायोट-सॅवर्ट लॉ. स्टेटमेंट ऑफ बायोट-सॅवर्ट लॉ. The magnitude of magnetic induction due to a small element of current carrying conductor is directly proportional to the current, directly proportional to the length of the element, directly proportional to the sine of angle between the element and the line joining center of the element to the point, inversely proportional to the square of distance of the point from the center of the element. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एक वायर आहे ज्याच्यामधून करंट फ्लो होत आहे आय, आणि याचा एक स्मॉल एलिमेंट आहे डीएल. म्हणजे डीएल इतक्या लांबीचा आपण याचा एक पोर्शन घेतलेला आहे आणि या डीएल पासून स्मॉल आर इतक्या अंतरावर पी पॉइंट आहे आणि त्यामुळं करंट कॅरिंग कंडक्टर प्रोड्यूस अ मॅग्नेटिक फील्ड, ज्याचं स्ट्रेंथ जी आहे ज्याला आपण मॅग्नेटिक इंडक्शन म्हणतो, डीबी, जे आपण काढू शकतो बाय युजिंग द बायोट-सॅवर्ट लॉ. So according to Biot-Savart law, this dB is directly proportional to current I, length of the element that is dl, then sine of angle between the element and the line joining the center of the element to the given point, and inversely proportional to the square of distance from the center of the element to the given point. Now dB is equal to k times I dl sine theta divided by r square, where k is proportionality constant. In SI system, k is equal to mu 0 upon 4 pi, where mu 0 is equal to 4 pi into 10 to the power minus 7 Weber per ampere meter, and mu 0 is called as permeability of free space. It is a constant. Now putting this value, we get dB is equal to mu 0 upon 4 pi I dl sine theta divided by r square. Now this is the magnetic induction due to the small element. The total magnetic induction due to whole wire is B is equal to integration dB is equal to mu 0 upon 4 pi integration I dl sine theta divided by r square. So this is the Biot-Savart law. Now this Biot-Savart law can be used to find magnetic induction due to current in straight wire. So now we have to find magnetic induction due to current in straight wire. तर या ठिकाणी आपण काढणार आहोत मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू स्ट्रेट वायर कॅरिंग करंट. तर फिगर 2 मध्ये आपण घेतलेला एक स्ट्रेट वायर जो इन्फायनाइट लेंथ आहे आणि ह्या स्ट्रेट वायरच्या जवळ पी पॉइंटवर जो कॅपिटल आर इतक्या डिस्टन्सवर आहे, वायर पासून परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे कॅपिटल आर, आणि वायर मधून करंट फ्लो होत आहे आय. तर ह्या वायरमुळे पी पॉइंटवर किती मॅग्नेटिक इंडक्शन निर्माण होते हे आपण बायोट-सॅवर्ट लॉ वरून काढू शकतो. तर त्यासाठी आपण या ठिकाणी घेऊयात point M, where there is a small element dl on the upper part of the wire. या वायरचे आता O पॉइंट पासून दोन पार्ट होतील, एक अपर पार्ट आणि लोअर पार्ट. तर पहिल्यांदा आपण dl हा एलिमेंट घेऊयात इन द अपर पार्ट ऍट अ डिस्टन्स स्मॉल l फ्रॉम पॉइंट O. म्हणून ह्या dl एलिमेंट मुळे निर्माण होणारं मॅग्नेटिक इंडक्शन असेल dB इज इक्वल टू mu 0 अपॉन 4 पाय I dl साइन थीटा डिवाइडेड बाय आर स्क्वेअर. आणि अपर पार्ट मुळे निर्माण होणार टोटल मॅग्नेटिक इंडक्शन, ज्याला आपण बी ड्यू टू द अपर पोर्शन ऑफ द वायर इज इक्वल टू म्यू 0 अपॉन 4 पाय इंटिग्रेशन आय डीएल साइन थीटा अपॉन आर स्क्वेअर. आता या ठिकाणी ह्या ओ पॉइंटच्या अपर पोर्शन पासून निर्माण होणारं जे मॅग्नेटिक इंडक्शन आहे ते आपण काढलेलं आहे बी ड्यू टू द अपर पोर्शन म्यू 0 अपॉन 4 पाय इंटिग्रेशन आय डीएल साइन थीटा अपॉन आर स्क्वेअर, वेअर द व्हॅल्यू ऑफ एल रेंजिंग फ्रॉम 0 टू इन्फिनिटी कॉल्ड एज लिमिट ऑफ इंटिग्रेशन. तर या ठिकाणी ही जी एल आहे, ह्या एल ची जी लिमिट्स आहे ते 0 टू इन्फिनिटी राहील. आता ज्या पद्धतीने आपण
अपर पोर्शनचं मॅग्नेटिक इंडक्शन काढलं तशाच पद्धतीनं डाऊन पोर्शनचं मॅग्नेटिक इंडक्शन जर आपण स्मॉल एलिमेंट डीएल हा डाऊन पार्ट किंवा लोअर पार्ट मध्ये घेतला तर मॅग्नेटिक इंडक्शन मिळेल. मॅग्नेटिक इंडक्शन ऑफ द लोअर पोर्शन ऑफ द वायर इज μ0/4 pi इंटिग्रेशन फ्रॉम 0 to infinity I dl sin theta upon r square. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घ्या की वायर हा इन्फायनाइटली लॉंग आहे. ओ पॉइंट पासून तो अपर पार्ट मध्ये इन्फायनाइट आहे आणि लोअर पार्ट मध्ये सुद्धा इन्फायनाइट आहे आणि त्यामुळं टोटल मॅग्नेटिक इंडक्शन जे राहील ते राहील ह्या दोन्हीची ऍडिशन. दॅट मीन्स मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू द अपर पोर्शन प्लस मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू द लोअर पोर्शन ऑफ द वायर ॲट अ पॉइंट पी. आणि म्हणून हे येईल 2 times μ0/4 pi integration from 0 to infinity I dl sin theta divided by r square. Now from figure, sin theta is equal to sin pi minus theta, and sin pi minus theta is opposite side divided by adjacent side, that means capital R divided by small r. So putting this value we get here 2:4. So μ0/2 pi integration from 0 to infinity I dl, putting the value of sin theta is capital R divided by small r. Small r into r square is r cube. Also from this figure number 2, in this triangle OPM, it is a right angle triangle. By using Pythagoras theorem, r square is equal to L square plus capital R square. Therefore, r cube is equal to L square plus R square, capital R square raised to 3/2. So putting this value, we get μ0/2 pi integration from 0 to infinity I dl capital R divided by R cube is L square plus R square raised to 3/2. Now here capital R is a constant taken outside. The integration we get B is equal to μ0 capital R divided by 2 pi. Now integration from 0 to infinity. I is also constant taken outside the integration, and inside the integration dl upon L square plus R square raised to 3/2. Now the value of this integration is integration from 0 to infinity dl divided by L square plus R square raised to 3/2 is 1/r square. Therefore we get B is equal to μ0 I capital R divided by 2 pi, and the value of integration is 1/r square. 1r gets cancelled, and therefore we get B is equal to μ0 I divided by 2 pi r. Now by using this concept we have to find the force between two long straight wires carrying current. तर आता आपल्याला या ठिकाणी दोन स्ट्रेट वायर्स दिलेले आहेत आणि या दोन स्ट्रेट वायर मधून जेव्हा करंट फ्लो होतो तेव्हा ते वायर्स एकमेकांवर फोर्स निर्माण करतात आणि तो फोर्स आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे बाय युजिंग द कन्सेप्ट ऑफ मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट. तर फिगर नंबर 3 मध्ये दोन वायर्स दिलेले आहेत ज्याची लेंथ आहे L. प्रत्येकाची लेंथ, दोन्ही वायरची लेंथ आहे L आणि यामधून करंट फ्लो होतो I1 आणि I2 रिस्पेक्टिव्हली. तर वायर नंबर 1 आणि वायर नंबर 2 हे एकमेकांना पॅरलल आहेत. तर वायर नंबर 1 पासून D इतक्या डिस्टन्सवर, या दोन वायर मधलं डिस्टन्स आहे D. तर वायर नंबर 1 पासून D इतक्या डिस्टन्सवर मॅग्नेटिक फील्ड निर्माण होईल. मॅग्नेटिक फील्ड त्याचं इंडक्शन असेल B1 इज इक्वल टू, आताच आपण पाहिलं की स्ट्रेट वायर मुळे जे मॅग्नेटिक इंडक्शन निर्माण होते ते असते B इज इक्वल टू μ0 I/2 pi r. इथे कॅपिटल R च्या ऐवजी आपण डिस्टन्स घेतले आहे D, म्हणून B1 इज इक्वल टू μ0 I1/2 pi d. तर हा जो B1 आहे, बाय युजिंग द राइट हँड रूल, दिस B1 इज ऍक्टेड vertically downward.
तर B1 हा व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे. आणि ह्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये आपण कंडक्टर नंबर 2 म्हणजे ज्याच्यातून करंट फ्लो होतो I2 हा जर कंडक्टर या मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला, B1 या मॅग्नेटिक इंडक्शन मध्ये ठेवला, तर त्यावर फोर्स निर्माण होतो F2. आणि हा F2 इज इक्वल टू फोर्स ऍक्टिंग ऑन अ कंडक्टर प्लेस्ड इन मॅग्नेटिक फील्ड, तो असतो B1 I2 इंटू L. मॅग्नेटिक इंडक्शन B1 multiplied by current I2 multiplied by length of the conductor. So putting the value of B1 we get mu 0 I1 I2 L upon 2 pi d. Now this force F2 is acted towards the conductor number 1. The direction of this force can be found by using the Fleming's left hand rule. Similarly, the magnetic induction due to conductor number 2. आता कंडक्टर नंबर 2 ज्याच्यामधून करंट फ्लो होतोय I2, ज्याच्यामुळे मॅग्नेटिक इंडक्शन ऍट अ डिस्टन्स d निर्माण होईल B2. आणि B2 इज इक्वल टू म्यू 0 I2 अपॉन 2 पाय d. आणि या B2 ची डायरेक्शन असेल व्हर्टिकली अपवर्ड बाय युजिंग द राईट हँड रूल. आणि त्यामुळं ह्या B2 ह्या मॅग्नेटिक इंडक्शन मध्ये आपण कंडक्टर नंबर 1 ज्याच्यामधून करंट फ्लो होतो I1 हा जर ठेवला, तर त्यावर फोर्स निर्माण होईल F1. आणि F1 इज इक्वल टू B2 I1 L. पुटिंग द व्हॅल्यू ऑफ B2 वी गेट म्यू 0 I1 I2 L अपॉन 2 पाय d. आणि या फोर्स F1 ची डायरेक्शन जी असेल ती असेल टुवर्ड्स द कंडक्टर नंबर 2 बाय युजिंग द फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. आणि या ठिकाणी हे दोन फोर्सेस जे आहेत हे अपोजिट डायरेक्शन आहेत, अट्रॅक्टिव्ह आहेत, कारण या दोन कंडक्टर मधला करंट जो आहे तो सेम डायरेक्शन आहे. जर अपोजिट डायरेक्शन करंट असेल तर हे दोन फोर्सेस हे रिपल्सिव्ह असतील. आणि या ठिकाणी आपण पाहिले की दोन्ही फोर्सेस जे आहेत ते इक्वल इन मॅग्निट्यूड आहेत, म्हणून F1 इज इक्वल टू F2 इज इक्वल टू F इज इक्वल टू म्यू 0 I1 I2 स्मॉल l डिवाइडेड बाय 2 पाय d. आणि म्हणून F अपॉन L ज्याला आपण म्हणतो फोर्स पर युनिट लेंथ, हा F अपॉन L इज इक्वल टू म्यू 0 I1 I2 डिवाइडेड बाय 2 पाय d. L टेकन ऑन द लेफ्ट साइड, L या साइडला घेतला. F अपॉन L ज्याला आपण म्हणू स्मॉल f किंवा फोर्स पर युनिट लेंथ म्यू 0 I1 I2 अपॉन 2 पाय d. आता ह्या फॉर्म्युल्यावर आधारित एक न्यूमेरिकल एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करूया. Two long parallel straight current carrying conductors are 0.4 meter apart in air and carry currents 5 ampere and 10 ampere. तर या ठिकाणी दोन कंडक्टर्स दिलेले आहेत आणि ज्याच्यामध्ये डिस्टन्स आहे d इज इक्वल टू 0.4 मीटर आणि करंट आहे I1 इज इक्वल टू 5 एम्पियर आणि I2 इज इक्वल टू 10 एम्पियर. Calculate the force per meter on each conductor if the currents are in the same direction or are in the opposite direction. तर फोर्स पर मीटर म्हणजे फोर्स पर युनिट लेंथ किंवा F अपॉन L आपल्याला करायचंय. F अपॉन L इज गिवन बाय म्यू 0 I1 I2 divided by 2 pi d. So putting the value of mu 0 is 4 pi into 10 to the power minus 7. I1 is 5, I2 is 10 divided by 2 pi into small d 0.4. Pi gets cancelled. So we get 4 into 5 into 10 multiplied by 10 to the power minus 7 divided by 2 into 0.4. Solving this we get 2.5 into 10 to the power minus 5 Newton per meter. तर या ठिकाणी जर करंट हा सेम डायरेक्शन असेल तर अट्रॅक्टिव्ह फोर्स निर्माण होईल ज्याचा मॅग्निट्यूड असेल 2.5 इंटू 10⁻⁵ न्यूटन पर मीटर. आणि जर अपोजिट डायरेक्शन असेल तर करंट I1 आणि I2 ची डायरेक्शन अपोजिट असेल तर या ठिकाणी हा रिपल्सिव्ह फोर्स निर्माण होईल ज्याचा मॅग्निट्यूड असेल 2.5 इंटू 10⁻⁵ न्यूटन पर मीटर.